नमस्कार मित्रो, आज आपण राजुरी तालुका फलटण जिल्हा सातारा या ठिकाणी आलेलो आहे। या ठिकाणी येण्याचं कारण हा समोर जे खोंड दिसतोय त्याचं नाव आहे दख्खन। दख्खन अण्णा पाटील हे गरीब व्यक्ती आहे, त्यांचा आहे गट पास होतोय, सेमीला कुठं टाकाटाकीत मार खातोय, परंतु अंधारातला खोंड आहे आणि म्हणून खास आपण हे गरीबाच्या घरी आलेलो आहे। जसं हा खोंड गरीबाचा आहे तसाच गोलबता त्याला हा चॅनल बी गरीबाचा आहे। तर मित्र हो, आपला व्हिडिओ आवडल्या सर्वांना लाईक करा, सबस्क्राईब करा, इतरांना लिंक पाठवा आणि ह्या मुलाखतीमध्ये नियोजन करण्याचा आणि मालकांचा मोबाईल नंबर असेल, त्यामुळे मुलाखत आवर्जून संपूर्ण पहा, मुलाखतीमध्ये नंबर असेल आणि चला आपण त्यांच्या टीमबरोबर संपर्क चर्चा साधूया। चला तर मग पुढं वा। नवनाथ सेठ नमस्ते। नमस्ते। प्रथमतः काय करा, मला खोंडाची आणि मालकांची ओळख करून द्या। खोंड आहे दख्खन, पिवळं वादळ दख्खन शेट म्हणून ओळखतात खोंडाला। बर, ही खोंड आहे अण्णाचं, पाटील अण्णा म्हणून मैदानात प्रसिद्ध आहे। हा नमस्ते काका। नमस्कार। तुमचा परिचय द्या। मी आप्पा निकम हा और अण्णाचा वडील। बर, लहानपणापासून खोंड आमच्या जवळच आहे, लहानपणी घेतला होता। म्हणजे तुम्हाला आचार्य म्हणतात, मग तुम्ही आचार्याचा व्यवसाय करता का? आचार्याचा व्यवसाय करतो म्हणजे आप्पा आचार्य म्हणून प्रसिद्ध आहे या भागात। आचार्य। बर बर, आणि अण्णा तुमच्या मुलाचं नाव आहे? मुलाचं नाव आहे। बर बर, हा खोंड घरचा आहे का विकतचा आहे? विकतचा आहे। कधीपासून हा तुमच्याकडे? हे कमीत कमी 7 महिन्यापासून आमच्यापासून खोंड आहे। 7 महिन्यापासून आमच्यापाशी आणला होता। 7 महिन्याचं वासरू होतं? वासरू होतं। म्हणजे आता साधारणतः वर्ष दीड वर्ष झाला हा हो, का? 1.5 वर्ष झाले खोंड। 1.5 वर्ष। हो। आता दाती कसं आहे? दुसरा आहे। दुसरा आहे। हा। बर, आणि मग तुम्ही शिकवलं म्हणायचं इथं हो, आल्यानंतर? आम्ही शिकवलं। होय, ते शिकवण्यासाठी कोणाची मदत झाली? नवनाथ आडाव, हम्म, राजू शेंडगे, हा। परत सगळ्या अशी टीम होती सगळी। बर, काही लोकांची नाव आठवत नाही हा. असं बोलत असताना। हा हा, बर बर नवनाथ, आता तुमचं नाव घेतलं म्हणून परत तुमच्याकडे येतोय मी। तर आता ह्याची सुरुवात कशी झाली ते सांगा मला। सुरुवात म्हणजे गट टू फायनलला सुरुवात केली आम्ही। हा, कुठं? इथं गुरसाळा फाटीला। बर, हा, पहिला आम्ही फेऱ्या टाकत होतो। हम्म, ते 2 शिंदे आहेत का, हा, त्यांचा नाग्या बैल होता बघा, बर, तो मेल्याला बैल। हा, त्यांच्यापाशी शिवा बैल हा. आहे, एकदम शहाणा बैल आहे, हा, त्याच्यापासून सुरुवात केली ती। त्याच्याबरोबर। हा, हम्म, परत सोन्या म्हणून ते संजू डोंबाळ्यापासून सोन्या बैल आहे हम्म, फेऱ्यासाठी, चांगला बैल आहे तो, हम्म. त्याच्यावर शिकला आणि परत जागा मैदानात झाला। सगळ्यात पहिला गटपास कुठं मग? पहिला गट टू फायनलला 1 नंबर केला पहिल्यांदाच, त्या गुरसाळ्याच्या मैदानात? हा, गट टू फायनल। बर, पण 3 फेऱ्याच्या मैदानात कुठं गटपास केला? बिहुरी पटरावली घेतला, बिहुरी पठारवारी आदतच्या मैदानात? आदतच्या मैदानात। त्याच्याबरोबर कोण जोडीदार होता काय लक्षात येते? महाद्या नांदलचा, नंदलचा महादेव होता। हा, अंधारातला तो बी बैल आहे, हम्म, चांगला बैल बोलतो ते। तो बी अंधारातलाच बैल। हा. बरं, आपण आता पुढं जाऊयाच, पण मला आतापर्यंत सांगा तर ह्याचे साधारणतः किती गटपास असते? मैदान आहे त्याची 20, त्यातला 18 मैदान गटपास आहे। 2 मैदानात आम्ही फक्त मार खाल्ला असेल। होय का? हा, म्हणजे तुमचं गटपासचा रेशो 90%? 90%। आणि सेमी? सेमी अजून आपल्याला म्हणजे कसं एकदा निघलेलं फक्त सेमी खंडच्या मैदानात, बर, तेवढा एकच मैदान, मग तेवढा एकच गुलाला त्याचा? एकच गुलाल आहे। खंडाच्या मैदानात कोण होता ह्याचा साथीदार? आता बघा बाळ्या पळतोय या खंडचा बाळ्या? हा, हा, तो खरं सगळ्याचा गुरुच आहे। ती वासरं घेऊन पळायला म्हणजे लय टॉपला बैल पळतो, आता 1 नंबरला बैल पळतो। आता 1 नंबरला पळतोय, आणि वासरा असू द्या कुठला बैल असू द्या घेऊन पळायला तो शहाणा बैल आहे। म्हणजे बाळ्याबरोबर पहिला गुलाल आहे पहिला म्हणायचं? गुलाल बाळ्या। म्हणजे तसं अजून वर्ष झालं नाही, आता उन्हाळ्यातलं मैदान होतं ते, 1 महिन्या 1.5 महिन्यानी वर्ष होईल। ते बाळ्याबरोबर पहिला गुलाल आहे पहिला बैल आदतमध्येच? आदतमध्ये। आणि आता दुसरा झाल्यानंतर किती गटपास आहेत साधारणतः? एक आम्ही 3 मैदान खेळलो, त्यातले 2 मैदान गटपास केले। बर, आता ह्याचं नियोजन कोण करतं? नियोजन आम्हीच करतो। प्रज्वल, पायऱ्याचं? प्रज्वल कोण? तू? प्रज्वल, मी, तू अण्णा, आम्ही शेवटीच। आणि अण्णा असं करा करता? 1 मिनिट पॉज घे। नवनाथ, म्हणजे नियोजनामध्ये तुमचा वाटा आहे, बरोबर आहे? बरं, आता बोलत बोलत काय होतं, परत ते विसरून जाईल मी, तर तुमचा कॉन्टॅक्ट नंबर द्या। माझा कॉन्टॅक्ट नंबर 87 88
82 29 59. सोपा नंबर आहे, परत एकदा सांगा. 87 88 82 29 59. मित्र हो, नवनाथ आडाव ह्यांचा नंबर आहे. हे दख्खनचं नियोजन करतात. बरोबर बाया, इकडे बघ तू काय काय भूमिका बजावतो ते सांग मला. भूमिका वासू चांगला पळतो. झाली तर गट पास आहे, पण थोडी पळायला अडचण होती. काय लोक बोलतात वायदी द्या, आम्हाला भाडं थोडं द्या. काय लोक नाही बोलतात बैल आजार आहे, बैला लागले, अशी भूमिका सांगते, पण देत काय नाही. म्हणजे बैल द्यायचा नसला तर हे कारण असते. काय सांगते ती पुढचं मैदान देतो, 2 दिवस थांबा, बैल आमचा आजार आहे, लागले बैलाला अशी सांगते, पण बैल काय देत नाही. बैल देत नाही ते म्हणजे लोक वायदी मागते ती, एवढी वायदी यायची नाही. आणि बरेच जण विचारत असतात ना कुठं गुलाल केलाय, लोक बोलते, पहिल्यांदा गुलाल विचारणार. लोक बोलते तुमच्या सीमेत व्हिडिओ दाखवा, गटात व्हिडिओ दाखवा, वासरू कुठं राहिला फायनलला. बरोबर. ज्यांना आम्हाला 20,000 रुपये वायदे मागितलेले ना, त्यांची गाडी आम्ही तांदूळ टांग्याला मारली गटात. त्याच मैदानात, त्या मैदानाचं मागितलं का त्याच मैदानात मारली गाडी त्यांची. दुसऱ्या बरोबर पायरा करून 20,000 रुपये वायदे मागितलेली, कमी होणार नाही म्हणजे. नाही, ह्या गोष्टी झाल्या पाहिजेत. म्हणजे आपला किती पळतो हे ते सिद्ध झालं पाहिजे. बरोबर आहे. तर आता मला सांगा, तुम्ही सांगितलं की 17 ते 18 गट पास झाले ना, तर 18 गटापैकी आता कुठलं मैदान असं आठवणीतलं तुमचा गट पास झाला? समजा नाही सेमीला पास होत्या तुमचा, पण गट पास होत असताना तुम्हाला खरं अटीतटीची लढत झाली आणि ती आनंद वाटला त्यावेळेस? सूर्याच्या असं जवळ सूर्याच्या वाडी, सूर्याच्या वाडीला वरती घाटावरती घाटावर. कोण होतं त्यावेळेस जोडीदार आणि अटीतटीचा निकाल कोणाबरोबर झाला? ते सोन्या होता ह्याच्याबरोबर, सदाशिवनगर सोन्या. बर. अक्षय जिंट्याचा सोन्या आहे, ते आपल्या पाहुण्याचाच बैल आहे. त्यांना आपलं नुसतं भाड्याच घेतलं, म्हणजे कसं आमचं बी कोण त्यात टाकून नेलता, त्यांची गाडी केली आम्ही तिथं नेलता. बर. ड्रायव्हर होता चेतन ड्रायव्हर आपला, कारंड्याचा चेतन ड्रायव्हर. तेव्हा चांगली टॉपची गाडी होती, नाव नाही घेत त्यांचं, कसं नाव घेणं चुकीचं आहे. बर. चांगल्या गाडीला टक्कर दिली. गटला त्या मैदानात आम्ही येत पुण्याचा जेवढा अंतरात गटपास नव्हता, तेवढ्या अंतरात गटपास आम्ही केलता. तेवढ्या अंतरात गटपास केलता. शेमील एक लय थोड्यात एक 4-5 बोटात निकाल झाला, निकाल थांबवलेला. ड्रोनचा निकाल झाला, म्हणजे ड्रोनवर घेतला. बर बर. म्हणजे अटीतटीची लढत झाली. लय लढत. बरं. त्याचबरोबर आता असं कुठलं मैदान आहे की ज्या मैदानात तुम्हाला वाटलं की आता एखाद्या गाडी चांगलीच आहेत, आता हे जसं सांगितलं की आपल्या गटपास पास होणार नाही, किंवा तिथं गटपास झाली? फलटणचं मैदान होतं, ती बल्ल्या नाही का पळत काळा, त्या मैदानात ती मोठी गाडी आहे, समजी म्हणली लय मोठी गाडी आहे ती बल्ल्याची, आपल्याला काय गावून जाणार, दुसऱ्या गटात आणू आपण गाडी. त्यांना म्हणलं जी काय होईल ती होईल बघा येईल. तिथं पळलो आम्ही, 2 टांग्या निकाल घेतलेला. आता फलटणचं मागं मैदान. बरं. आता तुम्ही म्हटलं की फक्त 2च ठिकाणी समजा उदाहरणार्थ गटात मार खाल्ला, त्या मैदानात सांगा, म्हणजे कुठलं मैदान? ती म्हणजे इथं मांगोबाला एक मैदान झालं, वासराला लंपी झालता. मार म्हणजे खाल्ला, म्हणजे कसा आम्ही आमच्या चुकीनंच खाल्ला मार. आम्ही नियोजन बी हलकंच केलं आम्ही, असं काही लय मोठं नव्हतं केलं. वासरा झाला लंपी, वासरू त्यातनं आजारातनं बाहेर काढलं. आणि पहिलं मैदानात म्हणलं लय मोठा बैल टाकायला नको. बर. पहिलं कसं थोडा हलका टाकू, काय करताय काय नाही वासरू बघू. जवळचं मैदान होतं, गावचं असल्यासारखं मैदान आहे. मध्ये आता बैल कसा पळतोय आजारानंतर ते बघायसाठी खास नियोजन तुम्ही केलं, त्यामुळे मार खाल्ला. आणि मैदानात आपण जरी मार खाल्ला किंवा गाडी बसली नाही तर ती बैलाची चूक नसते, ती आपल्या नियोजन करताची चूक असते. बरोबर आहे. दुसरं मैदान ते वडूचं मैदान, आरके गौंडांचा हे घातलेला लखनची ह्याची गाडी आणलेली. ती गाडी बी म्हणजे चांगली पळली आपली गाडी. ती गाडी खालची होती औरंगाबाद साईडची, तिकडची वेळ तुम्हाला माहिती किती स्पीड असते एकदम गाडीला. ती बी निकाल लय असं लय झालं नव्हतं, अर्धा टांग्या झालता. बरं. आता त्याचबरोबर आता दुसऱ्यातलं आता नवीन ताजं कुठलं मैदान 8 दिवस 15 दिवस त्यापैकी आता गट पास केला तुम्ही, परत सेमीला मार खाल्ला? 2 दिवस झाला आता इथं मैदान झालं डोरलेवाडीला तुकाराम बेजाचं मैदान झालं, त्या मैदानात पळाला तुम्ही. 44 मध्ये गटपास झाला. 44 गटपास झाला. आणि कुठल्या सेमीत होता परत? 1 नंबर सेमीतच होता आम्ही. 1 नंबर सेमीतच होता. बरोबर. सेमीला 4 नंबरला गाडी उतरली आमची. व्हिडिओ तुम्ही बघा, मातीचं रान होतं, अख्खा हातात आहे खोंड. होय.
ती बी आपलाच आहे, दुसरा जी जोडला होता का नाही ते बी आपलाच बैल आहे, असं काय लोकांचा नाही. ती कसं 7 कमी मिळेल ना, 100% राहिलो तू. नवनाथ, मला तुमचा स्वभाव आवडला. कुठला बैल असला तर आपला म्हणता तुम्ही, कुठल्या बैलाला म्हणजे तुझं समजत नावं ठेवत नाही. आपण जाईल तिथं गटपास होतोय. हा, हेच खरं कारण असतं यशाचं किंवा टिकून राहण्याचं. बरं, आता काय बोलत आता थोडंसं मालकांच्याकडे मालक बोलत नाहीत. अण्णासाहेब, काय सांगाल खोंडाविषयी? काय खोंडाविषयी म्हणजे जिथं विज्जतीचा विषय येईल ना तिथं तो माघारी घेत नाही. हां, तिथं गाडी स्वतःच्या जीवा ओढून लावतो. असं कुठं माघारी नाही, काय नाही. जिथं एखादा म्हणला ना बाबा इथं मोठी गाडी आहे तुमची, गटपास नाही होणार, तिथं तो गाडी लावतो. म्हणजे त्याला माहितच आहे मालकाच्या इज्जतीसाठी काय बी करावं लागतं आपल्याला. बरं, आता जेव्हा गाडी ओढून लावतो. हा, आता तुमचे वडील आचार्यचं काम करतात, तुम्ही काय करता? मी बी आचार्यच काम करतो. आचार्य काम करता. मग छंदात कसं काय पडलं? छंदात म्हणजे असं फिरायला निघालो सगळी पोरं बघायला. मग वडील म्हणले कुठं जातो फिरायला, खोंडच घे. पैसे दिले मला, खोंड आणला. बर, ती गुणावऱ्याची आहेत अक्षय खोमणे म्हणून डेकोरेशन मध्ये, ती बी जोडीदारात हवी. त्यांना फोन केला, ती म्हणलं हाय एका जाग्यावर फोन, तिथं जाऊ बघाय. मग ते राजू शेंडगे, दत्ता पवार, आम्ही बघायला गेलो. तिथनं घेतला. कुठनं? गुणावऱ्यातनं घेतला. कितीला घेतला? काय खरेदी? खोंड घेतला 12,000ला. मग परत शिकवाय बी कोण बैल देत नव्हते. आपल्या टांग्याला एक दुसऱ्या एका साईडला जोट्याला काठी बांधून शिकवलं त्याला. बर. ह्याच रानात आपलं पावसाळ्यात शिकवून काढला त्याला. परत फेराही दिला. मग आपलं फेऱ्याला गेलो, एक शर्यत केली. ती धनुभाऊ शिंदे सुट्टी मेकर बघा, त्यांच्या शिवाबर एक शर्यत केली आम्ही. परत तिथनं अशीच बैल टाकत गट्टू फायनलला एकदा मार खाल्ला. मग परत दुसऱ्या वेळेस आबी ड्रायव्हरनं निवेदन केलं. मग तिथं चेतन ड्रायव्हर होतं गाडी हाणाय, तिथे 1 नंबर केला. होय ना? बर, आता मला सांगा, तुम्ही हे आचार्याचे काम करताय आणि मग तरी मैदानाचं नियोजन कसं बाबा? काय होतं, मैदानात जाताना खर्च लागतोय, तिथं खर्च लागतोय, कुणा प्रवास खर्च द्यावा लागतोय, हे नियोजन कसं करता? मग खर्च म्हणजे आता नवान मी असं कसं तो बी कामाला जातो, बारामतीला कामाला आहे, तो बी तिकडे जातो. म्हणजे नवनाथन दोघं खर्च करता म्हणा? हो, दोघं खर्च करतो. आता मोठं काम असलं तर कामाला गेलं तर ती पैसे घरात देतो. बर, जी बारकी कामं करतो ना अशी बाहेर कुठं थोडी कोणाची बारकी कामं असते, त्याचं पैसे आपलं मी बाहेरच्या बाहेर ठेवायचं, शर्यतीला घेतो. बर. आता त्याचबरोबर काय सांगताल काका तुम्ही? मी असं याच्यात नसताय तुम्ही? घरनं फक्त बघायचं नाही, मैदानावर जातच नाही. बर. घरनंच काय असेल घरचंच काय. आता ह्याची सुट्टी मेकर कोण आहे? सुट्टी मेकर आता प्रज्वल कधी करतो, प्रज्वल. कधी सौरभ लोंढे कारुंड्याचं, बर. कधी धनुभाऊ, पहिलं धनुभाऊ करत होतं. म्हणजे आता कसं खोंडाला लंपी झाल्यामुळं आम्ही बी लय काढत नव्हतो, दमादमाने काढायला लागतो. धनुभाऊ करायचं, बाळासाहेब सलगर करायचं धर्मपुरी बंगल्यावर. किती सुट्टी मेकर नाही. अजून काय आठवत नसेल तुम्हाला काय होतं हे मैदान झालेलं आहे? बरं प्रज्वल, आता मला सांग, सुट्टीला कसं काय? दख्खन सुट्टीला काही नाही, त्याला नाही झालं तर जागा सांगतो. त्या दिवशी मी एका बोटा झाला ना, काही ना सुट्टीला ताबी काय देत नाही, एका बोटात. सुट्टीला काही नाही, तो एकटा थांबतो. बरं, सुट्टीपासून वरपर्यंत कसा पळाय त्याचा? सुट्टीपासून वरपर्यंत 1 लेवल. 1 लेवल तोंडावर तर निकालाला 2 उड्या कमी घालतो, पुढे गाडी लावतो. म्हणजे लावतो. होय का? खाली मागून सुटला पुढे गाडी लावतो. पुढे एवढे धमाका स्वतःच्या जीवा लावून. कालच्या मैदानात काय झालं, प्रज्वलला गाडी हाणाय होती. आता ड्रायव्हरच आहे प्रज्वल, दोन्ही कामं करतोय प्रज्वल. त्याला गाडी होती, त्याला म्हणलं आम्हाला स्वतः कसं घरचं असल्यामुळे मला भीती वाटते, सोडा आम्हाला. दुसऱ्यांची मग सुटतो आम्ही लई, घरचं असल्या भीती वाटते काय होते काय नाही. प्रज्वलला गाडी होती, प्रज्वलला म्हटलं काय सांगू नको, तुला वासर सोडायचं. प्रज्वलला हाय असा गाडीवर उतारला आणि वासर सोडलं. आता दुसरी कशी युती म्हणतात, काय जण झोपून देतात, असं फसवलेलं भाई. काही लोक काय बोलते ती गाडी आहे, मी काही येऊ शकत नाही, गाडी सोडू शकत नाही. मी त्या छकड्यांना खाली उतरून वासर सोडा. ती 500 रुपये सुट्टी दिलेले आहेत पहिल्याने. खरंच 500 रुपये सुट्टी करायला असं सोडाय वासर द्यावा लागतात. प्रज्वल आहे आपलं, कसं समजा भावनगत विषय आहे आपला. बर. आता त्याच्याबरोबर आता सुट्टीचं झालं,
ड्रायव्हर वेगवेगळे असतात. ड्रायव्हर तुम्ही सांगाल आज बघा. आता अजून एक जबाबदारीचं काम असतं की ज्यावेळेस गाडी गट पळून येते ना तर पुढं गाडी पकडायचं, बैल पकडायचा, ते काम कोण करते? प्रतीक मोहिते. प्रतीक भाई आपला. भैया कोण तू? ही जबाबदारीचं काम आहे, हा, जो. बरोबर आहे. प्रतीक काय सांगशील बाबा, काय बैल कसा थांबतो तिथं पुढे गेल्यानंतर? पुढे गेल्यावर जोरात बोल जरा. हां ताप नाही काय देत, पुढं थांबतो व्यवस्थित धरलं तर. हां पळून आल्यावर पाणी बिणी करून काय विषय नाही. थांबतो, शांत थांबतो. थांबतो ना, हा. म्हणजे त्रास नाही देत. त्रास नाही देत. बरं, आता हे बोलत असताना मला आठवलं, आता इतरांच्याकडे येतोच मी. आता तुम्ही समजा एवढं गटपास केलं तर नक्कीच त्याला मागणी आली असेल ना? मागणी आली काय साधारणतः काय रक्कम? 8 लाख रुपयाची मागणी आली. किती दिवसापूर्वी? आदत वयात आलती. काल एक मागणी आली 4 लाख रुपयाची. त्यांना म्हणलं तुम्ही किंमतच करणार का, आमचं द्यायचंच नाही वासरू. हां, म्हणजे ज्यावेळेस 8 लाखाला मागितलं त्यावेळेस बी तुम्ही दिला नाही? आणि कालच्या मैदानात ते झालं मैदान की तिथं आलती वासरापाशी. द्यायचं का, एवढे पैसे देतो एवढं देतो. म्हणलं आमचं वासरू द्यायचं नाही, किंमतच करणार का तुम्ही. बरं बरं, मग द्यायची काय विचार नाही? द्यायची इच्छा नाही आपली. हां, आपलं नाद आहे ते सांभाळायचं आहे. ठेवायला. बरं, त्याचबरोबर आता तुम्ही बोलताना तुमचं नाव घेतलं ना, भैयाचं बिन तुमचं शेंडगे ना, तुम्ही काय राजू शेंडगे, तुमच्याकडे काय असतंय म्हटलं नियोजन? नाही काय, फक्त त्याला एकदा आमच्याकडे काय असं रामा म्हणून वासरू होतं आणि त्या मंगवाच्या मैदानावर गेलतो आणि ते चांगलं पडल्यापासून ह्याला नाद लागला. ह्याला नाद लागल्यानंतर शेणी फोन केला, असं म्हणलं खोंड बघायला जायचंय. मग तिथं खोंडाचे आम्ही सगळे म्हणजे फाउंडेशन सगळं बघितलं आणि ते चांगलं म्हणजे आम्हाला एकदम पसंत पडला दोघा दत्ता पवारांना मला. बर, ती पसंत पडल्यानंतर आम्हाला ते एकदम करंट वासरू होतं. वासरू तेव्हा काय एवढं म्हणजे हे नव्हतं, पण एकदम जातीगुतीनं चांगलं वासरू होतं. असं दिसाय तर वासरू लय शांत आहे. हो ना, पण तिथे काय झालं, दिसाय शांत होता वासरू, पण आम्ही त्याचं फाउंडेशन त्याचं म्हणजे ही सगळी रचना बघितली. थोडंफार म्हणजे आमचे पूर्वीपासून खोंडा म्हणजे आजोबा पंजोबांपासून असल्यापासून त्या थोडं आम्हाला कळतं जाती गोतीतलं. ते एकदम जाती गोतीला चांगला होता आणि ते फाउंडेशन हे सगळं चांगलं होतं. ती पसंत पाहिलं म्हणलं 100% वासरू कामाचं आहे. अच्छा, मग असा विषय. म्हणजे तुमची पारख चांगली आहे म्हणायचं. हो. तुमच्या वयानुसार ते वासराची पारख तुम्ही चांगली केली. बर, आता काय झालं, मी मुद्दाम प्रश्न विचारणार आहे, मला सांगा ह्याचं दक्कन नाव कोणी ठेवलं आणि का ठेवलं? कोण सांगेल? दक्कन म्हणजे काय झालं, आपल्याला ज्योतिबा बी आहे देव, बर, त्यामुळं दख्खनचा राजा ज्योतिबा. हा, ड्रायव्हरचा आणला होता ह्याला. हा, त्यामुळं म्हणलं आपलं ह्याचं नाव दक्कनच ठेवू. म्हणून ठेवलं. हा. हां, आणि नक्कीच देवाच्या छत्रसाहेबचं नाव तुम्ही ठेवलं, ती त्याचा आशीर्वाद बी मिळाला म्हणायचं तुम्हाला. बरं, दख्खन विषयी अजून कोण काय सांगाल? आता असं मी विचारण्यापेक्षा डायरेक्ट तुम्ही बोलतो, कोण सांगाल काय? वासराला आता लंपे झालता का नाही, तेव्हा आपले डॉक्टर आहेत, विराट डॉक्टर. हां, त्यांना रात्र दिवस इथे यायचं दक्कनला बघायला. विजिटला जाताना इकडे तिकडे जाताना नाही इथे यायचं. आता त्यांना क्लिअर केलं वासरू थोड्या दिवसात. बरं, हा, म्हणजे काय होतं मित्र, प्रत्येक टीममध्ये कोण ना कोण एपर्स घेणार असतात. आता हे वेटरनरी डॉक्टर आहे तुम्ही, म्हणजे तुम्ही आतापर्यंत काय बोलला नाही, त्यांनी सांगितलं म्हणून. तर लंपीच्या वेळेस तुम्ही त्याची म्हणजे देखभाल केली म्हणायचं. तुम्ही डॉक्टर म्हणून बी केली आणि एक टीमचा मेंबर म्हणून बी केली, मित्र म्हणून, म्हणजे बैलाचा मित्र म्हणून आणि मालकाचा मित्र म्हणून. बर, तर त्यावेळेस म्हणजे तुम्ही त्याची परिस्थिती बघितली, तर काय परिस्थिती होती त्याची? परिस्थिती म्हणजे अंगावर फोड वगैरे आलं होतं, पाय सुजला होता. मग त्यांना सांगितलं असं ट्रीटमेंट द्यावी लागेल, तुम्ही पण त्याला काळजी घ्या. त्या दोघांना पण बारक्या लहान मुलाला जसं आपण सांभाळतो तशी त्याची 1 महिना काळजी घेतली त्यांना. त्यांचं बी त्यात म्हणजे श्रेय आलं, लवकर तो 1 महिन्यात बरा झाला. 1 महिन्यात बरा झाला. मग त्यावेळेस तुम्हाला खात्री होती ना आपण ह्यातून बाहेर काढू ह्याला म्हणून? हा, होती, खात्री होती, ह्यातून बाहेर निघलो, ह्यातून बाहेर सांगितलं होतं. हां, बर, महत्वाचा विषय म्हणजे डॉक्टरांना फक्त औषधाचा खर्च घेतला, गोळ्या औषधाचा. त्यांचा 1 रुपया बी घेतला नाही. बर, त्यांची फी नाही घेतली? त्यांची फी काहीच घेतली नाही. पदरनं त्यांच्या गाडी येत होता, ती एक 5-6 किलोमीटर राहते तिथनं. पदरने येऊन समजूच करत होता, फक्त गोळ्या औषधं तीच आम्हाला लावायचं आणायला. होय ना. हा, आता खरं लंपीचा विषय निघाला, पण गोळ्या औषधाचा त्यात विषय निघाला. तर आज सध्या आता तुम्ही डोरलेवाडीच्या मैदानात परवा बैल आणला होता, तिथं डोपिंग टेस्ट फायनलच्या बैलाची केली, बरोबर आहे? तर तुम्हाला असं जाणवलं का
डोपिंग टेस्टमुळे सर्वसामान्यांची बैल उजेडात येतील. हा 100%. त्याचा फायदा होईल का सर्वसामान्यांना? आता वडकीत आज काल मैदान होतं, आता काय काय न गाठालाच खाल्ला मार. कशामुळं ती डोसवर होती की नाही, त्यांना काल डोस दिला नव्हता जवळचं मैदान असल्यामुळं त्यांना मार खाल्ला. आणि काय काय जी आपल्या शेतकऱ्याची बैल आहे ती चांगली म्हणजे कशी डोस बीस काय देत नाही ती, म्हणजे ज्याचं नॅचरल पळ आहे त्याचं कामात आहे, ती नावावर पाला येणार. बरोबर आहे. आता ह्या टीम मध्ये हे 2 चेहरे काय बोलले नाहीत. काय बाया तुम्ही काय सांगाल, तुझं ओळख द्या किंवा काय तुझं काम काय असतं टीम मध्ये? काम नाही, आपला नावा दोस्त आहे त्यामुळे आपण त्यासोबत असतो. कधी मैदानात काय काम करतो तू? मैदान काय धरून करू लागतं, धरून करू लागतो. बरं, मैदानात ज्यावेळेस आपण गटासाठी जातो काय तर छकडा धरणे, उचलणे, फिरवणे हे काम कोण करतं? खाली नेणं छकडा ते बाहेरच काम असतं. भैयाकडं, ह्या भैयाकडं, भैयात सांग तुझं. हर्षद गावडे. तू छकडा खाली नेतोय आणि परत वरती धरायसाठी जातो का? हां, डबल काम करतो. एक मित्र आलेत, फक्त त्यांना गाडीवरून उतरा येत नाही म्हणून इथं गाडी आणून लावली. काय दादा, काय तुमची ओळख काय सांगता? हे आमचे दख्खनचे मालक, आमचे जोडदार आहे ते. बर. आणि तो आपलं म्हणजे आम्ही एकत्र असतो, एकत्र सगळ्या गोष्टी करतो, जाणं येणं आमचं सगळे एकत्र असतं सगळं. आता दख्खनची मुलाखत आहे म्हणून खास परत तुम्ही आता दख्खन आपलं काळीच आहे. काळीच आहे. हा, दख्खन आपलं काळीच आहे. आपण तो आज मुंबई गाजून आलाय आज ते दख्खन. बरं, आता तुम्हाला तर म्हणजे गाडीवरून आता उतरून चालता येत ना, मग मैदानात येता का तुम्ही? हो, मैदानाला येतो. माझ्या स्वतःच एक बैल आहे ना. माझ्या स्वतःच बी आहे. काय नाव आहे? पवन. बर. आणि मैदानात बी तुम्ही येता? मैदान बी असतो. बरं, मग ती आवड आहे तुम्हाला? आवड म्हणजे लय जवळ आवड म्हणजे मनापासून. हा ना, ती आवड असल्याशिवाय तुम्ही इथं आला नाही ना. म्हणून त्याला म्हणलं, जोडदारला म्हणलं चला आपण बघूया काय नाही काय. होय ना. फक्त तुमचं नाव सांगा. आवड पल्लू शेठ मसुकडे, आंध्रोड. आंध्रोडचे आहे तुम्ही. धन्यवाद दादा, तुम्ही 1-2 मिनिट का इथपर्यंत आला. ओके. नवा सेठ, आतापर्यंत तुम्ही समजा 20 मैदान झाले, 18 मैदान तुम्ही सांगितलं की बाबा गटपास आहे. तर त्यावेळेस समजा ड्रायव्हर, आता सगळे सांगता आले नाही पण एक ठराविक ड्रायव्हरांची नावं सांगा मला. सुरुवातीला आबी ड्रायव्हर राजुरी. बर. जोडीदार आहे आपला, गरिबांचा ड्रायव्हर. चेतन ड्रायव्हर राजुरी. चेतन ड्रायव्हर कारुंडे. आप्पा ड्रायव्हर कारुंडे. प्रज्वल ड्रायव्हर आपला गुणावरे. प्रज्वल ड्रायव्हर गुणवरे. अजून सोन्या ड्रायव्हर रामोसवाडी. सोन्या ड्रायव्हर रामोसवाडी. धुऱ्या ड्रायव्हर असेल. अजून काय कोणाची नावं राहिली असली तर माफ करा म्हणा. राहिले असतील ना. हा, बरं. आता बोलत का नाही मला आधी परत आता विसरून झालं. अण्णा, तुमचा मोबाईल नंबर सांगा एक. माझा मोबाईल नंबर 7774 93 62 33. अजून एकदा रिपीट करता. 7774 93 62 33. मित्र हो, हे अण्णा आहेत, दख्खनचे मालक, आणि नवनाथ आढाव. या दोघांपैकी कोणालाही तुम्ही कॉल करू शकता. मी दोघाचा नंबर मुलाखतीमध्ये दिलेला आहे. तर मुलाखत संपूर्ण बघितली की तुम्हाला ते नंबर तर समजेलच. हां, तर बोलत राहा. तुम्ही काय सांगत होता नवनाथ सेठ? जास्त कार्य कोणाचं राहिलं असेल तर सोन्या ड्रायव्हर आबाईची वाडी, आपलं रामोसवाडी. ती म्हणजे कसा विषय झाला, आता त्याला माहित होतं आम्ही गरीब पोर आहे म्हणून. ती गाडी हल्ली नाही, गाडी हाणायचा आता दख्खनची. नियोजन एक केलं त्यानं, तो माळेवाडी सम्राट आहे का, हिंदकेसरी सम्राट, त्याचं नियोजन केलं. तर तेव्हापासून तो पैसेच घेत ना आमच्याकडून. दुसरे ड्रायव्हर आहेत नाही, फोन करून लगे पैसे बाबा माझं पाठव, 500 पाठव माझं. त्यानं आजपर्यंत पैसे घेतलं, आम्ही बळ देतो त्याला पैसे. मला परत बसणार नाही मी गाडीवर पैसे दिले तर. असा विषय नाही. होय ना. छोट्या ड्रायव्हर माळेगाव. हा, ते बी आपल्या वाचले गाड्या. छोट्या ड्रायव्हर, सोन्या ड्रायव्हर, अजून प्रज्वल ड्रायव्हर, हे म्हणजे जवळ ड्रायव्हर आपल्या. समजे तसे जवळ समजे, पण आता चालू हे आणतात गाडी. नवनाथ, आता तुम्ही ही नावं घेतली का नाही, सगळे ड्रायव्हर का नाही सर्वसामान्य कुटुंबातले आहेत. त्यांना सर्वसामान्याची जाण आहे. ते ड्रायव्हर बी सर्वसामान्य, ते गाडी बी बसतात सर्वसामान्यांची, म्हणजे मोठ्यांचे बी बसतात, पण सर्वसामान्यांच्या गाडीवर जास्त असतात. बस म्हणले की बसतात. आणि त्यांना जरी मोठी गाडी असली ना कुठली तरी ऍडजस्ट करून देतात ड्रायव्हर. ते ऍडजस्ट करून देतात. जर कोण नसलं ना तर आमचा प्रज्वल ड्रायव्हर असतोच. प्रज्वल आहेच, राखीव खेळाडू कधी बी लगेच हजर. म्हणजे असं काय नाही, असं नाही. समजे ते सुट्टी मेकर बी आहे, ड्रायव्हर बी आहे. आता काल आम्हाला काल मैदानात टांगच नव्हतं. आमच्यापाशी टांग नाही महत्वाचं म्हणजे. बर. बस बघायला पण टांग नाही. बर. टांग कोण दे ना आम्हाला. कोणाचं नाही कोणाचं टांग घ्यायचं. टांग मग ती पल्लू शेट आहेत का आपले, पल्लू शेटनं टांग दिलं.
पल्लू अजून तुला टांग इथंच आहे, दिलं बी नाही त्यांचं टांग. इथं टांग आहे. हा बर काय म्हणजे ज्या वेळेस आपला बैल पळतो किंवा आपलं सर्वसामान्य गाडा मालक आहेत, तर आता त्यांनी का दिलं तर तुमची आणि त्यांची मन जुळल्यात हा म्हणून म्हणून दिले माणूस. आणि त्यावेळेस माणूस मदत करतो. हा काय काय जणांना मागितलं ती म्हणली आमची गाडी आहे त्यात पुढं माग गाडी आहे, हां नाही जमणार आम्ही टांग पुजलोय, हां असं तसं दिलं नाही टांग आम्हाला लय जण. बरेच जण टांगत देत नाहीत. तेव्हा आमची परिस्थिती नसल्यामुळे टांग जवळ आम्ही मैदानात राहील त्या दिवशी टांग घेणार आम्ही. ज्या दिवशी फायनल जवळ गेल त्या दिवशी टांग घेणार, त्या पैशात. त्याच्या पैशात घ्यायचं. होय ना. बरं, आता फायनलचा तुम्ही विषय काढला तर पहिला एकमेव फायनल झाला आदतमध्ये बाळ्याबरोबर. बाळ्याबरोबर. तर ज्यावेळेस तो फायनल झाला, गुलालाचे मानकरी झाला, त्यावेळेस संपूर्ण टीमचा काय अभिप्राय होता? आनंद झालता खूप सारा. हं. अजून आपल्याला कुणाल शेट म्हणून आहे पुण्याचं, हां त्यांचं एक सहकार्य लय आहे. बर. हा जरी आपल्याला जर पावती टाका जरी पैसे नसलं तरी ती पाठवतात कुणाल शेट, हां असा विषय. आणि जरी त्यांना जरी नाही दिलं तर आम्ही असं वर्गण करून 100-200 असं पाऊत टाकतो आम्ही. असं काय मी लय पैसेवाली पोरं नाही. हा म्हणजे कोण नाही कोण मदत करतच. आणि की तुम्ही हे आहे आता अशी मदत करणारे भरपूर असतात. काय होतं असं बोलत असताना आठवत नाही तरी तुम्ही त्याबद्दल काय सर्वांनी मदत करताय आतापर्यंत केली, ह्याबद्दल कुठल्या शब्दात तुम्ही आभार मानसाल? आभार म्हणजे लय मोठं सहकार्य राहिलं त्यांचं. काय शब्द कमी आहे त्यांना बोलण्यासाठी. कुणाल सेटचं आणि इतर जे अजून काय लक्षात येत नसेल तुमची अशी व्यक्ती, तर आजपर्यंत सर्वांनी जे तुम्हाला मदत केली अशा सर्वांचे तुम्ही कुठल्या शब्दात आभार मानसाल? शब्दच नाही त्यांच्यासाठी, म्हणजे लय त्यांना मदत केली आम्हाला. त्यांना कधी जरी फोन केला नाही त्यांच्यासाठी कधी बी उभा राहणार आपण. बरं आम्हाला पहिल्यांदा कोण बैल देत नव्हतं, तेव्हा बंगल्यावले नाना लोंढे म्हणून आहे, त्यांनी आम्हाला बैल दिला पहिल्यांदा. म्हणजे कोण म्हणजे देतच नव्हतं बैल, वायदी मागायची. मग त्यात नाना लोंढे, अजून कारुंड्याचं पप्पू रुपनवर आहेत, देवा रुपनवर आहेत, गणेश रुपनवर, म्हणजे सगळी आपल्याला हे करते, सहकार्य सगळे करते. आता त्यांच्या बी घरी बैल आहे, कवा मागितलं तर कवा नाही म्हणत नाही आपल्याला. भाडं बी घेत नाहीत त्यात. भाडं बी घेत नाही. त्यांना म्हणलं ना बाबा पप्पू शेट आपल्याला बैल पाहिजे, तर ती लगेच देते. की ती म्हणत नाही ते बाबा आम्हाला वायदी द्या काय करा. म्हणजे त्यांचं बी लय सहकार्य आहे ह्यात. चिक्या ग्रुपचं सहकार्य म्हणते. चिक्या ग्रुपचं सहकार्य. बरं काय होतं अशी सहकार्य करण्या बरेच असतात, कोणाचं नाव कदाचित राहिलं असं घ्यायचं, तर ह्यांच्यासाठी काय सांगाल तुम्ही? काही दिलगिरी व्यक्ती करतो मी, राहतात नाव. म्हणजे ज्यांचं तुम्ही सांगा की कोणाचं नाव राहिलं असलं तरी दिलगिरी व्यक्त करतो. जर कोणाचं नाव राहिलं असलं ना तर दिलगिरी व्यक्त करतो मी. चुकून राहिलं असेल असा बळ तर आमचं कोण राहणार नाही. शे बोलण्याच्या ओघात बोलल्या ना आता असं गडबडीत राहते नाव राहतात नाव. बर आता मला सांगा की ज्यावेळेस एक सर्वसामान्यांचा गरिबाचा मजुरी करणाऱ्याचा बैल पळतो, तर जर बैल पळाला तर पैर होत्यात आणि नाही पळाला तर नाही होत. तरी आता तुम्हाला पैऱ्यासाठी तरी अडचणीत येतात? लय अडचणी येतात. म्हणजे अजून आम्हाला टॉपचा बैल फक्त तो बाळ्या, नाना लोंढ्यांचा सम्राट, अजून तो सोन्या, एवढी टॉपची बैल असतील. नाही तर समजा हलक्या पायऱ्यात पडली, ज्यांना गड गावत नाही का तसल्या पायऱ्यात पडली. बरं मी आतापर्यंत मुद्दाम विचारलं नव्हतं, आता मला सांगा दख्खन दोन्ही खांदी पळतो का एकच खांदी? आता दोन्ही खांदी पळतात. आतून बाहेरून कुठनं पब्लिक आतनं कुठनं. बरं आता दख्खन आणि कोणाची जोडी चांगली जमू शकते असं तुमच्या नजरेतून? किंवा कुणाबरोबर पळण्याची इच्छा आहे? बाळ्या बरंच अजून इच्छा आहे पळायची. बाळ्या बरोबर? आता बाळ्या फॉर्म मध्ये फॉर्मात आहे बाळ्या. देते म्हणल्यात ती गेल्या बरेच मी फोन केला त्यांना. ती कसं झालं आता राहतोय बैल, त्यांची बी नियोजन झालेली असते ती, त्याच्यामुळे त्यांना बी लय खर्च करू शकत नाही आपण. देतो म्हणल्यात मग आता बघू. म्हणजे जास्तीत जास्त मला हे डाव्या खांद्यातून बऱ्याच वेळा पळताना दिसतोय तो. उजवीनं म्हणजे काय झालं आताच उजवीनं पळावला, लंपी झालता का तर आम्ही उजवीनं एक छकड्याला झोपला. तर आमच्या पैसे दुसरी बैल बी नाही अशी झोपायला. एका साईडला काठी लावतो आणि एका कळक बांधतो एका साईडला आणि एका साईडला खोंड. आता ही माळ आहे का अख्खं, माळात अख्खा खोंड चालवतो 5-6 किलोमीटर. म्हणजे एकटाच दोघ जण टांग्यात बसायचं आणि एकटा चालतो पण असं मस्ती करत नाही, उड्या घालत नाही, काय नाही काय नाही. असं कुठे जाणार नाही, रस्त्यानं जाणार, फक्त पळणार बी नाही. मग त्याचा सराव म्हणायचं सराव त्याचा रोज. ती
मार तिथं खाल्ला का तिथंच वासरू उजवून आणलेलं आपण. बर बर बर. चांगलं वासरू म्हणजे लय पडलेलं वासरू. हातात खालनं जे हातात होतं वरपर्यंत हातातच होतं. म्हणलं दोन्ही खांदी वासरू पळते. परत आणला ते उजवीन आता वटपाशी झालं. बरं, जसं आता तुम्ही बाळ्याचं नाव घेतलं तसं अजून कुठला बैल मॅच होण्यासारखं कोणाच्या लक्षात येते का? काय अण्णा प्रज्वल काय काय मित्र हो, प्रत्येक जण सर्वसामान्य असतो ना, त्यांना कॅमेरा चालू केलं तर थोडंसं कमी बोलतात, पण ऍक्च्युली मैदानात असताना किंवा काम करत असताना ही काम करणारी लोक आहेत. बरोबर. तर अजून एक बैल आहे संग्राम आहे, बादल आहे, सासवडची बैल आहे ती, त्यांच्यावर पळायची इच्छा आहे आपली. अजून सारी इच्छा आहे, आपण नुसती इच्छा असून चालत नाही. म्हणजे कसं होईल, जेव्हा आपण आम्हाला बैल लागेल, वासरू आमचं बोलतात, जेव्हा बैल लागेल नाही, जेव्हा त्यांना घासाघाशी करेल तेव्हा आम्ही बैल मागणार, त्यांना अशी मागणार नाही. असं कसं होतं, ते म्हणतात तुम्हाला अजून शेमी गावला ना, तुम्हाला बैल कशी द्यायची, तेव्हा त्यांना आम्ही घासल शेमीत, तेव्हा आम्ही मागणार बैल त्यांना. बरं, आता आपण मुलाखतीच्या जरा एंडवरती आलोय, तरी अजून काय बोलण्यासारखं आहे? आमचा एक नियोजनाचा बादशाह राहिला दादा मधने, एक नंबर नियोजन त्यांचं असतं. अजून बापूराव माळवे, धीरज सांगळे, बापूराव माळवे हे नियोजन समजा भारी करतात. आम्ही कुठं मैदान जायचं म्हणलं नाही तर त्यांना पहिला फोन करतो, दादांना आपल्या दादा मधन्यांना बापूराव माळवे त्यांना फोन करतो, असं असं नियोजन करतोय करू का, ते सांगतात असं नको असं करू असं कर. त्यांच्या सहकार्यामुळं आजपर्यंत आपण एवढं हेच लावलंय. सहकार्य सर्वांचंच असतं. आता ते कसं, आता तुम्ही बोलता बोलता ते बोलला तर असे बऱ्याच जणांची नावं लागतात, पण मित्र लक्षात ठेवा, हे गरिबाचा बैल पळतोय. जर 20 मैदान किंवा 18 मैदानात जर गट पास होतोय, सेमीला मार खातोय, त्यामध्ये तुमचा एक गुलाल आहे. सेमीला बी असं अंतरात नाही, 1-2 नंबरला घासाघाशी टाका टाकता असं निकालायचं. एका वेळेस निकाल बी पंचांनी थांबवलेला आहे, आज झालेला आहे. थोडक्यात निकाल होता. हा, म्हणजे खोंड पळतोय. आता त्याची धाटणी जरी साधी असली, त्याचा पळ जोरात आहे. एक मैदानात आम्ही गेलतो, आता बैलात नाव नाही घेत, त्या मालकाचं बी घेत नाही. मैदानात गेलो, वासरू मैदानात गेल्यावर खराब होतं, घरी मस्त चांगलं दिसतंय, मैदानात गेलं खराब होतं. तरी किती 5-6 महिन्यापूर्वीची गोष्ट आहे का? 5-6 महिन्यापूर्वीची गोष्ट आहे. मालक आला डायरेक्ट म्हणला, हे पळत नाही म्हणला, हे असं पळतोय म्हणला, काय दिसतंय म्हणला, सापळा आणला ही. त्यांना म्हणलं आम्ही बोलत नाही म्हणला, मोठीपण आम्ही सांगत नाही, पळून द्या गाडी म्हणलं, तुम्ही काय सांगताय फक्त बघू द्या आम्हाला म्हणलं. गाडी पळली, वासरू खालनं हातात पळत होतं वरपर्यंत. तो मालक म्हणला अजून एक मैदान पळू बाया, म्हणलं पळू नाही काय अडचण, आम्ही समजासाठी आहे म्हणलं. म्हणजे असं बघितलं वाटत नाही की पळत म्हणून वाटत नाही वासरू, पण वासरू लय गती आहे वासराला, त्याला माहिती आहे का नाही, ती भीत गटाचं काय भीत, आईला ही वासरू आहे काय करायचं. वासरू पिवळं करतो आम्ही, आजार असल्यामुळे पिवळं केलं नव्हतं आम्ही एक मैदान. बरं, म्हणून त्याला पिवळं वादळ काय म्हणता तुम्ही? पिवळं वादळ दक्कन शेट. पिवळं वादळ दख्खन शेट असं म्हणतात. बा म्हणजे बरेच समालोचक पुकारतात की पिवळं वादळ आले. पिवळं वादळ ते हे आहे. आता मी सुद्धा ओळखलं नाही, ते असं रंग तुम्ही दिला नाही त्यामुळे कलर दिला ना. प्रत्येक अड्ड्यात पिवळं करून येत होतो आम्ही. असं वस्त्रात दुसरं अंगावर आहे ना, एक साईडला डाव्या साईडला असं जागा गटलेली नव्हती, अख्खं गट भरलेलं आजारी पडायच्या अगोदर, एवढं गटपास झालं. ते धुवून बी निघत नव्हतं, एवढं गटपास होतं. आता तरी झालं एक गटपास झाला आपला. म्हणजे आता लंपी नंतर आताच गटपास झाला का? दोन झालं? पहिलाच गटपास होय का? पहिलाच. बाबा, मग लंपी नंतर आताच मैदानात आला म्हणायचं. वासरू आपले मित्र आहेत, त्यांना दिलं वासरू. काय नाव शेटचं का नाही सांगता लक्षात? यश पाटील म्हणून आहेत पनवेलचे, मित्रच आपल्या वयाचं, असं काय लय मोठी नाही ती बी. त्यांच्यापाशी दिलं, एक 3 बिनजोड केला आपण तिथं. बर, 5 बिनजोड केल्या, त्यातल्या 2 हारल्या, 3 झाल्या बिनजोड. होय, म्हणजे मुंबईला बी केलता म्हणायचं. मग मुंबईला गेलता, जरा प्रॉब्लेम झालता म्हणून दिलता, नाही तर दिलं नसता आम्ही वासरू नसलं नाही, आम्हाला असं करमत नाही. घरी जरा प्रॉब्लेम झालता म्हणून मुंबईला दिलतं वासरू. एक महिनाभरच होतं, महिन्यात 3 गुलाल गेलं. म्हणजे मुंबई गाजून बी आला म्हणायचं. मुंबई बी गाजवली, गाजून आला. काय होतं, दिसण्यापेक्षा कार्य काय हे महत्वाचं आहे, तर ते कार्य दख्खन सीट करून दाखवतात. बरोबर आहे. तर
आता आपण एक 15-20 मिनटं थोडी चर्चा केली दख्खनविषयी, तुमच्या टीमविषयी. दख्खनचं करिअर काही गोष्टी अजून आपण उलगडल्या नसत्याल, बोलता बोलता ते राहतं, माझ्याकडून विचारायचं राहतं, तुमच्याकडून सांगायचं राहतं. तर असं कधी परत गुलाल वगैरे झाला तर आपण त्या उलगडूयाच. पण दख्खन आणि तुमच्या संपूर्ण टीमला यशासाठी शुभेच्छा असतील आमच्याकडून. आणि निश्चितच तुमचा लवकरच गुलाल होणार आहे, हे मी तुम्हाला खात्रीला एक सांगतो. तुम्ही आवर्जून म्हणताल की तात्या तुम्ही सांगितलं होतं गुलाल होणार, निश्चित गुलाल होणार, हे फिक्स मी सांगतो तुम्हाला. 100% आम्ही बोललात राव. गुलाल होणार आणि गुलालासाठी शुभेच्छा असतील. आणि आता आपण इथंच थांबूया. धन्यवाद.